राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसातच आणि महिन्यातच येणार आहेत. परंतु नंदुरबार जिल्ह्यातील राजकारण जे आहे ते तापायला सुरुवात झालेली आहे. भाजपाचे आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी शिंदे गटाच्या आमदारांवरती टीका करताना दिसून येत आहे. गेल्या अनेक दिवसापासून टीका जी आहे ते करत आहे आणि जहेरीली अशा आणि गंभीर अशा स्वरूपाची टीका जी आहे ती केली जाते. यासाठी बोलण्यासाठी आपल्यासोबत शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्याशी बोलूया. सर, विजयकुमार गावित यांनी टीका केलेली आहे की शिंदे गटाची जी आमदारांची जी काही मस्ती आहे ती आता जिरवायची, अशा जे टीका जी आहे ते आपल्यावरती केल्या जात आहे. याकडे कसं पाहता आपण? नाही, मस्ती तर खरं पाहिलं तर परमेश्वरानेच विजयकुमार गावितची जिरवली आहे. कारण विजयकुमार गावित साहेब आदिवासी खात्याचे जेव्हा मंत्री होते तेव्हा त्यांना मस्ती चढली होती आणि ती मस्ती परमेश्वरानेच त्यांची जिरवली. भारतीय जनता पक्षानेच बघितलं की या माणसापासूनच आपल्याला धोका आहे, आपल्या पक्षाची प्रतिमा मलिन होते आहे. एवढा भ्रष्टाचारी माणूस आपण मंत्री म्हणून ठेवला, म्हणूनच त्याला मंत्रिमंडळातून काढलं आणि त्यांचीच मस्ती परमेश्वराने जिरवलेली आहे. की आमची काय मस्ती जिरवली नाही, परंतु ज्या पद्धतीने ते टीका करत आहेत त्यामुळं एकंदरीत जर राज्यात महायुतीची सरकार आहे, स्थानिक स्वराज्य संस्था देखील महायुती आहेत अशी परिस्थिती आहे. परंतु ज्या पद्धतीने जर सहयोगी पक्षाचे आमदार जर आपले वरती टीका करत असेल तर हे कसं शक्य होणार आहे मग? खरं म्हणजे त्याचं भान विजयकुमार गावित साहेबांनी ठेवलं पाहिजे. जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये सुद्धा जेव्हा 2.5 वर्षानंतर जिल्हा परिषदची निवडणूक झाली, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी व एकनाथ शिंदे साहेबांनी निरोप दिले होते की शिवसेना आणि भाजपच्या युतीनेच सत्ता बसणार आहे, तर तशीच युती आपण करा आणि सत्ता बसवा. पण दुर्दैवानं विजयकुमार गावितने दोघा नेत्यांचं ऐकलं नाही आणि काँग्रेसच्या बरोबर युती केली. काँग्रेसचे 5 सदस्य त्यांनी फोडले आणि त्यांच्या मुलीला त्यांनी अध्यक्ष केलं, हे वरच्यांना सुद्धा माहिती आहे. आणि त्याचेच परिणाम मग लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना भोगावे लागले. कारण लोकसभेच्या निवडणुकीत जिल्ह्याच्या जनतेने त्या जिल्हा परिषदेच्या कांडचा बदला घेतला आणि म्हणूनच त्यांची कन्या पराभूत झाली. परंतु त्यांचं असं देखील म्हणणं आहे की नेहमी निवडणुकीमध्ये आमच्या विरोधातच राहिलेले, त्यामुळे यांच्यावर त्याचा विश्वास कसा ठेवायचा आणि युती कशी करायची असं देखील त्यांच्याकडनं बोललं जात आहे. त्यांनी देवमोगरा मातेवर हात ठेवून सांगावं, आम्ही 2 निवडणुका त्यांच्या बरोबर लढलो आहोत. 2004च्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही त्यांच्या बरोबरच होतो. ते राष्ट्रवादीमध्ये असताना सुद्धा आम्ही प्रामाणिकपणे त्यांचा प्रचार केला. तेव्हा काँग्रेसमध्ये मी होतो आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती होती. याचा अनुभव जिल्ह्याच्या जनतेने घेतला आहे. पण त्यांचा स्वार्थ, त्यांना पूर्ण जिल्ह्यावर ताबा पाहिजे होता. गावित परिवाराचा सातबारा नंदुरबार जिल्ह्यावर लागला पाहिजे म्हणून त्यांच्या कुटुंबातले 4ही लोक या जिल्ह्यामध्ये 4ही विधानसभेमध्ये उभे राहून गेले. त्यांनी अजितदादा पवारांचे उमेदवार भरतदादा गावित यांच्या विरुद्ध त्यांच्या भावाला उभं केलं. एकनाथ शिंदे साहेबांचे खंदे समर्थक आमशादादा पाडवी त्यांच्या विरोधात त्यांची मुलगी बंडखोरी करून, म्हणजे 10 वर्ष खासदार राहिलेली एका मिनिटामध्ये बंडखोरी करून विधानसभेमध्ये उभी राहिली. त्याचे परिणाम त्यांना भोगावेच लागले. परंतु त्यांनी आमच्या पाडवीवरती देखील टीका केलेली की त्यांच्याकडे 12 बंगले, त्यांच्या पत्नीकडे 4 बंगले, तरी देखील पंतप्रधान आवास योजना असेल की शबरी घरकुल योजना असं देखील लाभ घेतलेला आहे. त्यामुळे एकंदरीत शिंदे गटावरती किंवा आपल्यावरती त्याच्या गटावरती आरोप जे होत आहे अशा पद्धतीने केला जात आहे. बंगले नाही बोलले, ते पोंगे बोलले. पोंगे, आदिवासीच्या घराला पोंगे बोलतात. पण आता आमच्या दादाकडे किती पोंगे आहेत याचा जर प्रश्न आमच्या दादालाच विचारला तर जास्त माझ्यापेक्षा बरं होईल. निश्चितच धन्यवाद. डॉक्टर गावित यांनी पहिले तर आपल्याकडे पाहावं, नंतरच दुसऱ्यांवरती आरोप करावे असा देखील आरोप जो आहे तो चंद्रकांत रघुवंशी यांनी केलेला आहे. जितेंद्र बैसाने, TV9 मराठी, नंदुरबार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.